नमस्कार मित्रांनो, आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये कसं आहे, प्रत्येकाला भरपूर टेन्शन असतं की गोष्टी त्यांच्या मनासारख्या वर्कआउट नाही होत, पैसा असतो पण सुख नसतं. त्यात एक मेंटल स्टॅबिलिटी हरलेली असते. पहा, तुम्ही भरपूर पूजापाठ करतात, देवधर्म करतात, तुम्ही जप पण करत असताल, नाहीतर काही देवाचे स्तोत्र वाचत असताल. हे ठीक आहे, एक लिमिटपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला हॅपीनेस देऊ शकतात. पण जे इंटरनल पीस आहे ना, जो आत्मिक आनंद आहे ना, तो आत्मिक आनंद तुम्हाला मिळवायचा असेल, नाही तर कोणता पण किती पण स्ट्रेस असेल तर थोडंसं तुम्हाला रिलॅक्सेशन लागत असेल, जर तुम्हाला आजार असतील, काही बॉडीमध्ये काही म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील, हे सर्व दूर करायचे असतील ना, सगळ्यात सोपी एक पद्धत आहे मेडिटेशन. आता मेडिटेशनमध्ये कसं तुम्ही ध्यान करता, पण ध्यान कोणत्या मार्गाने केल्यानंतर आपल्याला जास्त फायदा होतो. पहा, आता जसं गौतम बुद्ध बसतात असं हातावरती हात ठेवून समजा तुम्ही ध्यान केलं, तिने तुमचं मन लय लवकर शांत होईल. पहा, कळलं का? त्याच्यानंतर समजा महादेव आहे, महादेवाची जी मुद्रा आहे समजा, ती आपली अशी, हे हात असा जो समजा हात आहे, अशी ती मुद्रा आहे समजा, याने केलं तुम्ही ध्यान, तर काय होईल, तुमचं आज्ञाचक्र लगेच ॲक्टिव्ह व्हायला लागेल. आज्ञाचक्र ॲक्टिव्ह झालं का म्हणजे कसं राहील, तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळे वाढेल. पहा, कळलं का? ह्या पुरुष तत्वाचे समजा मुरू, आता स्त्री तत्वाची देवीची पूजा करताय तुम्ही, पूजा करत असताल नसताल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण समजा शक्तीची मुद्रा आहे, तर शक्तीमध्ये कोणतं समजा योनी मुद्रा आहे, आता समजा हे हात आहेत असे करून तुम्ही योनी मुद्रा पण करू शकतात. ही योनी मुद्रा लेडीजसाठी खूप फायदेशीर. पहा, ज्यांना इरेग्युलर पिरियड्स असतात, नाहीतर खाली ओटीपोटी काही प्रॉब्लेम्स असतात, काही मुलाबाळांचे प्रॉब्लेम असतात ना, तर त्यासाठी ही चांगली आहे. म्हणजे त्याची कसं होतं, जी सायकल असते लेडीची ती प्रॉपर यायला मदत होते. कळलं का? त्याच्यामुळे त्यांना तिथं कधी त्रास नाही होणार. त्याच्यानंतर ही पण असं पण करू शकतात तुम्ही, ही पण मुद्रा करू शकतात. कळलं का? त्याच्यानंतर शक्तीची दुसरी एक मुद्रा आहे, ही एक समजा मुद्रा आहे, ही मुद्रा देवीची मुद्राच आहे ही. कळलं का? ही तंत्रक्षेत्रामध्ये जास्त वापरल्या जातात मुद्रा. पण समजा ह्या मुद्रेमध्ये सर जर तुम्ही ध्यान केलं ना, तर तुमचं ओरा आहे ना, ओरा क्लीन व्हायला सुरुवात लगेच होऊन जाईल. आणि पहिल्यांदा कसं असतं माहिती का, जेव्हा तुम्ही ध्यान करतात ना, तर ध्यान करायच्या वेळेस तुमचं शक्यतो श्वासावरतीच नियंत्रण ठेवा. आणि तुमचा श्वास आहे ना, शरीरामध्ये कसा येतो आणि कसा जातो याच्यावरती लक्ष ठेवा. सर्वात पहिल्यांदा तुमचं ध्यान करण्याच्या वेळेस जे खालचं सर्वात जे चक्र आहे, मूलाधार चक्र आहे, तिथून सुरुवात करा. तिथून जसं तुम्ही ध्यानाला सुरुवात करता ना, तशी तुमची प्रगती होत जाईल. कळलं का? मूलाधार चक्र, नंतर मग त्याच्यावरचे चक्र मणिपूर, हे ते सर्व चक्र करत करत आज्ञाचक्रापर्यंत येतात. आणि आज्ञाचक्राच्या वरती सहस्रार चक्र असतं. आणि या ध्यानामुळं काय होईल माहिती का, तुम्हाला बीपी असेल तर बीपी लो व्हायला मदत होईल, तुम्हाला शुगर असेल तर शुगर कमी होईल, तुमचं काही मानसिक टेन्शन असेल तर ते कमी होऊन जाईल, काही प्रॉब्लेम असतील, काही स्किनचे प्रॉब्लेम असतील, कोणते पण जे इश्यू असतील ना तुम्हाला लाईफमध्ये, त्याच्यामुळे खूपच मेंटली तुम्ही डिस्टर्ब होत असतील, ते इश्यू कमी व्हायला मदत होईल. आणि तुम्हाला आत्मिक आनंद भेटेल. पहा, कारण कसं आहे, आत्मिक आनंद तुम्ही कुठे गेला तुम्हाला तो बाजारात भेटणार नाही आहे. देवपूजा पाठ काही लोक करतात, काही नाही करत, पण ही गोष्ट कशी आहे, ही तुम्ही करू शकता. ते सायंटिफिकली पण तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. पहा, कळलं का? जितकं होईल तेवढं ध्यान करा. आणि सुरुवात करायची असेल ना, मी तर म्हणतो ह्या मुद्रा, ही ध्यान मुद्रा आहे, ही गौतम बुद्धांनी एकदम व्यवस्थित ध्यान केलं, ध्यान मुद्रा ध्यान करा एकदम व्यवस्थित. काही अडचण आली तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला याच्यावरती मार्गदर्शन करेन.